भाऊ काय सांगाल आपल्या प्रचार सभेला सुद्धा भरपूर प्रमाणात लोकसंख्या होती. त्यात बच्चूभाऊंनी सुद्धा आवाहन केलं आहे. समजा बौद्ध अनुयायी जे लोक आहेत किंवा मुस्लिम लोक जे आहेत किंवा अरुणभाऊ वानखडे जर निवडून आले तर तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. काय सांगाल? बच्चूभाऊ कडे खरं सांगितलं ना, आमदार जर बनवलं विकास होणारच आहे. आणि हे जे सर्व लोक आहेत ते आमचे मतदारच आहेत ना, जे आमच्यासोबत करतात. हो, पण इथं सूतगिरणीचा खूप मोठा प्रश्न आहे. बेरोजगारी आहे. सूतगिरणीमुळे किती रोजगार लागतील सूतगिरणी जर सुरू झाली तर? सूतगिरणी, एका सूतगिरणीत 1000 मजूर काम करतात. तर इथं सूतगिरणीची जागा ऑलरेडी अवेलेबल आहे. पण ते सूतगिरणीच्या जागेवर एवढे झाडं वाढलेले आहेत, ते बिल्डिंग खिळखिळी झाली आहे, तिथल्या मशिनरी खिळखिळ्या झाल्या आहे. मी जर आमदार झालो तर सर्वात पहिले ती जागा पूर्ण साफ करून घेतली आणि त्याच्या जागेवर नवीन सूतगिरणी इथे आणेल. बच्चूभाऊकडून आत्ता 6 महिन्या पहिले अचलपूरला एक सूतगिरणी सँक्शन करून आणलेली आहे. तशीच सूतगिरणी इथे दर्यापूरमध्ये पण मी आणेल आमदार झाल्यावर. खूप मोठा प्रश्न आहे भाऊ रोजगाराचा. अंजनगावला सुद्धा एक साखर कारखाना होता आंबा, तो पण बंद पडलेला आहे. त्याच्यात पण खूप मजूर होते. काय आंबा साखर कारखाना हा चालू होता, तो आंबा साखर कारखाना आता कोणतरी प्रायव्हेट माणसाला विकून दिलेला आहे. त्याच्यामुळे तो आंबा साखर कारखाना इथे चालू आता होणार नाही. आता मी जर आमदार झालो तर त्याला पर्याय म्हणून एक दुसरी शासनाची इकलासची जागा मी घेईल 100 एकर, आणि त्या 100 एकर जागेवर ती फूड इंडस्ट्री आहे, म्हणजे शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, अशी इंडस्ट्री तिथे सुरू करून भुकटीचा कारखाना. भुकटी म्हणजे समजा कांदा आहे, जेवढा कांदा आहे तुम्ही जेवढा मार्केटमध्ये शेतकरी विकेल त्याला विकेल. उरलेल्या कांद्याला सडल्यापेक्षा त्याची पावडर, त्याला सुकवायचं आणि त्याला सुकवून त्याची पावडर बनायची आणि ती पावडर, कांद्याची पावडर पाकिटमध्ये भरून विकायची. तसंच लसूण जेवढा विकता येईल तेवढा विका, उरलेला लसूण सुकवा, त्याची पावडर बनवा. केळी जेवढी विकता येईल तेवढी विका, उरलेले याचे वेपर्स बनवा, किंवा उरलेली केळी आहे त्याची सुकवा आणि त्याची भुकटी बनवा. सेम तसं मिरचीच्या बद्दल आहे, हळदीच्या बद्दल आहे, सांबार आहे त्याच्याबद्दल आहे, मेथीच्या बद्दल आहे. असा ज्या भुकटीच्या कारखान्यामध्ये जे काही शेतीत पिकतं किंवा गोड याचा पानं असतो ना, गोड नेऊन त्याची पाण्याची भुकटी करा, विका. किंवा ते याला म्हणतो आपण त्याचे शेवग्याचे शेंगाचा शेवग्याचा जो पाला असतो ना, त्याची भुकटी करून विकते. तरी ती भुकटी इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला फार किंमत आहे. त्यामुळे आंबा कारखान्याच्या ऐवजी साखर कारखान्याचे आंबा भुकटी कारखाना आम्ही तयार करू आणि त्या माध्यमातून लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करू. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आवाहन करतोय, बाबांनो बघा, आपल्या मतदारसंघात 3 लाख मतदार आहेत. टोटल वोटिंग आहे 3 लाखाचं आहे. त्याच्यापैकी 70% जरी वोटिंग झालं तर ते होईल 2 लाख. आता या 2 लाखापैकी बच्चूभाऊनं मागच्या वेळी लोकसभा लढवली, त्या लोकसभेत बच्चूभाऊनं घेतले होते 22,000 मतं. तर आपण बच्चूभाऊचे प्रहारची मतं पकडूया 20,000, बरोबर आहे. मग उरले 1,80,000. त्या 1,80,000मध्ये आमचे इथे बुद्धिस्ट मतदार आहेत 70,000 आणि मुस्लिम मतदार आहेत 45,000. या दोघांची जर बेरीज केली तर ते होते 1,15,000. या 1,15,000चं 70% वोटिंग या विधानसभेत होईल. ते होतं 80,000. म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांचं दोघांच्या वोटिंगची जर बेरीज केली 70%, ती होते 80,000. आणि बच्चूभाऊचे ऑलरेडी 20,000 आहेतच. 80 आणि 20 असे मिळून 1 लाख मतदानाचा कोठा जो आहे तो माझ्या एकट्याजवळ आहे. आणि मला याच्यामध्ये जो मायनस करू शकतो तो आहे फक्त वंचित. आता वंचितचं आजपर्यंत जे आहे की वंचितने 5,000च्या वर मतं खाल्लेली नाहीत, कारण वंचितला मुस्लिमांचा पाठिंबा नाही, वंचितला पाटील लोकांचा पाठिंबा नाही. प्रहार पक्षासोबत, प्रहार पक्षाचे संस्थापकच स्वतः पाटील समाजाचे आहेत.
त्या बच्चूभाऊचे पाटील समाजाचे 20,000 मतं माझ्यासोबत आहेतच. जसा मला 20,000चा कोटा आहे, मी 20,001 पासून सुरू होतो, वंचितला 1 पासून सुरू व्हायला लागतं. आणि माझ्यासोबत मुस्लिम मतदार आहे, त्या मुस्लिम मतदाराचे 20,000 मतं. आणि आपले जे बौद्ध आहे ते 70% 50,000 वोटिंग होईल, तर त्यातले 10,000 वंचितला सोडा, 40,000 वोटिंग आपलं पकडलं तर 40 आपले, बच्चूभाऊचे 20 आणि बच्चूभाऊ मुसलमान, असं 80,000 माझी सीट क्लिअर आहे. आणि उरलेल्या 1 लाखामध्ये हे 3 जण आहेत, गजूभाऊ लवटे यांची मशाल, त्यानंतर बुंदेले साहेब आणि अडसूळ साहेब. 1 लाखामध्ये 3 आहेत आणि 1 लाखामध्ये मी एकटा आहे. त्यामुळे माझी सीट 100% क्लिअर आहे. तेव्हा माझ्या सर्व बौद्ध बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना विनंती आहे की माझ्यासोबत बच्चूभाऊचे पाटील समाजाचे, ओबीसी समाजाचे प्रहारचे 20,000 मतं ऑलरेडी आहेतच. माझी सुरुवात ही 20,001 पासून आहे. त्याच्यासोबतच तुम्ही जर मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी सर्व शिक्के एकजुटीनं जर बॅटला टाकली तर प्रहारची बॅट या विधानसभेत 100% इथला आमदार देईल. माझे सर्व मतदारांना विनंती आहे, माझं बटन नंबर आहे 4 बॅट. ते येणाऱ्या विधानसभेत 20 तारखेच्या मतदानात 4 नंबरचं बटन दाबा आणि अरुण वानखडे यांना प्रचंड मताने निवडून द्या. ठीक. जय भीम.